माझ्या नामाचं चिंतन ते पर्यंतनानं करतात, पराकाष्ठेनं करतात. यत्न तस्य दृढव्रतः, दृढ अशा प्रकारचं व्रत धारण करतात आणि दृढ संकल्प धरून ते माझं नाम घेतात. म्हणून नमस्तस्यंत मा भक्त्या, आणि ते मलाच केवळ नमस्कार करतात आणि भक्ती मार्गाला येतात. आणि मग नित्ययुक्ता उपासते, नित्य काय करतात, जे उपयुक्त आहे अशा उपासनेची उपासना करतात, असा उपहास करतात. उपहास म्हणजे तो उपहास नाही, तर हा व्रत धारण करतात ते सदोदित सारखं, आणि असं व्रत धारण केल्याच्या नंतर ते मला येऊन पोचतात. म्हणून तुझ्या मनामध्ये जो आता मोह आहे त्या मोहावर औषध, त्या अहंकारावर, त्या अज्ञानावर एवढंच औषध आहे. कोणतं औषध आहे? की तू माझ्या असणाऱ्या भक्तीचं, माझ्या असणाऱ्या नामाचं चिंतन कर. बरं का? मग हा श्लोक सांगितल्याच्या नंतर त्या अर्जुनाचा मोह दूर होतो. आणि मग अर्जुनाचा मोह दूर झाल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबा आहे त्याच्यावर ओवी लिहितात, औषध आहे. आज या औषधाला आपल्याला बारीक कुटून वस्त्र गाळ करून काय करायचे, प्यायचे. हे अमृत आहे. हा श्लोक म्हणजे अमृत आहे. याला बारीक कुटून वस्त्र गाळ करून आपल्याला प्यायचे. एकही शब्द आणि त्याचा कुठलाही अर्थ बाजूला ठेवायचा नाही. मग हे औषध तर सांगितलं, पण माऊलींनी त्याच्यावर ओवी देऊन त्या औषधाचा रिझल्ट सांगतात. नाम घ्या म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, आणि ती गोष्ट सांगतात तिथं माऊली. याचा रिझल्ट काय आहे ते नाम घेतलेला, तर रिझल्ट काय बघा त्याच्यावरची ओवी. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. अहो काय केलं? अशा भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. अशा भक्तानं कीर्तन केलं, कीर्तनामध्ये नटनाट्यपणा केला. म्हणजे काय? कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाचं, गुणाचं, चरित्राचं वर्णन, चिंतन, मनन, ध्यासन या गोष्टी केल्या. आणि या गोष्टी करून मग नटनाचे, बघा काय शब्द आहे, नटनाचे. नट म्हणजे काय हो? नट आणि नटी अभिनय करणारे आहेत ते. त्यांची नट म्हणजे भूमिका करणारा. माऊलींचे शब्द काय आहेत बघा. नट म्हणजे भूमिका करणारा आणि नाचे म्हणजे नाचणारे. ते भूमिका करून नाचणारे. माझ्या कीर्तीचं गुणगान करतात, माझ्या गुणाचं वर्णन करतात. एवढंच नाही तर ती असणारी भूमिका सुद्धा करतात. कोणती भूमिका करतात? गाये नाचे पुढे आपल्या छंदे. हो, अशा प्रकारची त्यांच्या मनाची अवस्था होती. स्वतः गातात, नाचतात, माझ्या नामामध्ये उड्या मारतात, माझं नामस्मरण घेऊन ते सगळे असणाऱ्या गोष्टी करतात. आणि मग तरी कीर्तनाचे नटनाचे, मग अशा माझ्या गुणांनी, अशा माझ्या चिंतनाने, अशा माझ्या लीलेचं वर्णन करून अशा नाना प्रकारच्या ते कला करू लागल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट काय येतो? प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट काही ना काही असतो ना. काय येतो रिझल्ट? नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. मग त्यानुसार म्हणतात की अहो भक्तांनी नाम घ्यायला सुरू केलं सतत भगवंताचं, आणि नाम घ्यायला सुरुवात केल्याच्या नंतर जे प्रायश्चित्त म्हणतो आपण, प्रायश्चित्त म्हणजे हा प्राय नावाचा धातू आहे. आणि हा प्रायश्चित्त म्हणजे काय आहे तर सहज सांगायचं म्हणलं तर पश्चाताप आहे. पश्चाताप म्हणजे काय आहे? अनुताप आहे. अनुताप म्हणजे काय आहे? दुःख आहे. मागील पश्य धातू आहे. पश्य धातू हा पश्ययंती, पूर्वी जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय होणे की बाबा आता आपल्या हातून गोष्ट चुकीची घडली, त्याच्याबद्दल पश्चाताप होणे.
आणि त्या पश्चातापाबद्दल प्रायश्चित्त काय घ्यावं, म्हणून हा प्रायश्चित्ताचा शब्द वापरला. पण सांगतात की नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते भगवंताचं नाव भक्तांनी घ्यायला सुरुवात केलं आणि भक्तांनी भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात केल्याच्या नंतर प्रायश्चित्ताचा इथं व्यवसाय आहे. म्हणजे काय व्यवसाय आहे? मांजर मारले की काशीला जा, तुम्हाला अमुक प्रकारचा मंगळ दोष आहे तो काढून घ्या, तो नागबळी करून घ्या, तुमच्या घराची वास्तू करून घ्या. तुम्ही असणार, तुमच्याकडून दुःख झाले, पाप झाले, तुम्ही असणार या तीर्थावर जाऊन पवित्र गंगा स्नान करा. सगळे प्रायश्चित्त आहेत. म्हणजे ब्राह्मणांनी करायचे हे प्रायश्चित्त आहेत, यमाने दमाने करायचे प्रायश्चित्त आहेत. म्हणून हा एक प्रकारचा व्यवसाय आहे. आणि व्यवसायामध्ये माणसाला मंदी पाहिजे का प्रगती पाहिजे? कुठल्याही माणसाला व्यवसायामध्ये प्रगती पाहिजे का मंदी पाहिजे? तर प्रगती पाहिजे, व्यवसाय खुलला पाहिजे. पण इथं सांगतात त्या भगवंताच्या नामाचं गुणाचं वर्णन केल्यामुळं नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, प्रायश्चित्त देणाऱ्या डिपार्टमेंटचं काहीच काम राहिलं नाही. आता ज्या डिपार्टमेंटवर काम राहिलं नाही त्याची मॅनपॉवर तरी कोण कशाला वाढवेल आणि त्याच्या पगारी तरी कशाला निघणार नाही. म्हणून जे नामची नाही पापाचे ऐसे केले. अहो त्या भगवंताच्या नावानं काय केलं? पापाचं नावच कसल्याही प्रकारचं उडू दिलं नाही. आणि डिपार्टमेंटला कामच राहिलं नाही. या प्रायश्चित्ताच्या डिपार्टमेंटला याचा व्यवसाय नष्ट होण्याची गोष्ट आली. म्हणून तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. पापाचं कुठेही नावच उडू दिलं नाही. मग यम दबा अवघडा आणि तीर्थे ठायावर उठविले, यमलोकीचे कुंडले राहाटी आगवे. इथं दोन अर्थानं यमलोकीचा शब्द वापरलेला आहे. एक यमदमा म्हणजे इंद्रियाला यमन, इंद्रियांचं दमन, इंद्रियांचा निग्रह, मनाचा निग्रह. इंद्रिय निग्रह म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार, अंतकरण चतुष्ट असणारी ही भावना सांगितलेली आहे. या अंतकरण चतुष्टालाच या नामाच्या साधनेनं बदलून टाकले. आणि म्हणून इंद्रिय सैराचार करत नाही. इंद्रियाची संगती फसवून पाळतसे जे मती, ती स्थिर होईल मागवते आत्मतत्वे. ते आत्मतत्व या नामामुळे प्राप्त होते, या भगवंताच्या चिंतनामुळे प्राप्त होते. आणि मग ते प्राप्त झाल्यामुळं या इंद्रियांना जे भगवंताने काम दिलंय की बाबाच्या शरीराचे जे कर्म आहेत ते कर्म तुम्ही त्याच्याकडून करून घ्या. ते असं वागत नसेल तर त्याच्याकडून वागून घ्या. पण माझ्या गुणाचं, भगवंताच्या गुणाचं, कीर्तीचं वर्णन केल्यामुळं ते इंद्रिय स्वैराचार करायचं विसरून गेले. त्या इंद्रियांना कुठेही जाऊन काही करावं हे काही नाही, बांधून टाकले ते इंद्रिय. आणि म्हणून ते कुठेही जात नाही तर काही आगाव काम करत नाही. मग आता यमलोकीचे बाहेरचे, आतले इंद्रियाचा विषय झाला, बाहेरचे असणारे यम काय म्हणतात? मग इंद्रिय ज्याचे बांधून ठेवल्यासारखे कार्य करतात आणि भगवंताच्या ठिकाणी आत्मतत्वानं स्थिर राहतात, तर मग आता आम्ही कार्य घडवून कसं आणावं? आमचा जो रिमोट कंट्रोल आहे तो तिथंच आहे ना. आम्ही मनुष्य प्राण्याकडून असो किंवा सजीव सृष्टीमध्ये कुणाचंही कार्य त्या इंद्रियावरच नाचून घेतो, त्याच्याकडूनच असणारी त्याला बुद्धी देतो आणि मग त्याला तशी बुद्धी देऊन तसे तसे कर्म करायला लागतो. त्याची मागची फाईल पाहतो आणि त्याच्या मागच्या फाईलनुसार त्याला पुढचे फळ देतो. त्याच्या पावत्या एक 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 असणाऱ्या काढतो. पण या पावत्या काढायच्या बंद झाल्या, याचं खातं लिहायचं बंद झालंय. यांच्या नावावर लिहिण्यासाठी पापच शिल्लक राहिलेलं नाही.
जरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काय केलं या असणाऱ्या पापाचं? तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. या असणाऱ्या भगवंताच्या नामाच्या गुणाच्या चिंतनानं ते पाप जाळून टाकले. कशा प्रकारे? एखाद्या अग्नीच्या गोळ्यानं सर्व असणारे हे कशाची जात? या काडीची जात असणारी जाळून टाकावी. तशा प्रकारे जाळून टाकलंय. मग जळते पापाचे पर्वत, पर्वत पापाचे जाळून टाकलेले आहेत. आणि एवढ्या लबाड लोकांचं, एवढ्या वाईट लोकांचं, एवढंच नव्हे तर दुष्ट लोकांचं या भगवंताच्या नामाच्या चिंतनानं देवा चांगलं करून ठेवलंय. आणि आता आम्ही कुणाला म्हणून हिंसावं, आम्ही कुणाला म्हणून धरावं, आम्ही कुणाला दंड द्यावा, आम्ही कुणाला पकडावं, आणि आम्ही असणार कुणाच्या खात्यावर काय पाप लिहावं. आमचे रजिस्टर कोरे राहिले, आमचं रेकॉर्डला काहीच लिखाण होईना झाले, आमचं काम बंद पडायची वेळ आली. आणि मग आम्हाला पगार बिनकामी आम्हाला पगार घ्यायला लाज वाटायला. काहीतरी काम पाहिजे ना आमच्या डिपार्टमेंटला काम उरलेलं नाही. अशी अवस्था झालेली आहे. यम दमा अवकळा डिले. अवकळा या शब्दाचा अर्थ आहे हीनता. यमाला दमाला हीनता आणून टाकलेली आहे. एक म्हणजे इंद्रिय निग्रहाच्या ठिकाणी अंतःकरणाची दुष्ट अवस्था झालेली आहे, आणि आत्मतत्वाच्या ठिकाणी स्थिर राहिल्यामुळे तिथं इंद्रियाला सुद्धा अवकळा आणलेली आहे. आणि दुसरी म्हणजे यमलोकाच्या डिपार्टमेंटला सुद्धा अवकळा आणून सोडलेली आहे. यमदमा अवकळा आणलेली. मग तीर्थे ठाया वरुणे उठविले. तीर्थे असणारे तीर्थ कशासाठी करतात? म्हणतात ना, पाप झालं की गंगेला जाऊन स्नान करा, आणि गंगेला जाऊन स्नान केलं की अमुक पाप असणारे मिटून जातात, अमुक पाप असणारे मिटून जातो. हे प्रायश्चित्ताचे असणारे धडे आहेत. आणि म्हणून माऊली म्हणतात की असे भक्तांनी गुणाचं नामाचं असणारं वर्णन केलं भगवंताच्या लीलेचं, की त्याच्यामुळे असा प्रकार घडलाय की तीर्थाला सुद्धा जायची गरज राहिली नाही. अहो, जे तीर्थाला असणारे पुण्य मिळतंय ते इथंच बसलेल्या माणसाला त्या नामाच्या चिंतनामुळे मिळत आहे. मग तीर्थाचं महत्व काय राहिलं? तीर्थे ठायावरणे उठविले. ठाय म्हणजे ठिकाण. तीर्थे ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून तीर्थे उठून जायची वेळ आली, अशी अवस्था झाली. आणि म्हणून तीर्थे ठायावरणे उठविले. यमलोकेचे कुंटले राहाटी आगवे. यमलोकांचा सगळा देवा कारभार बंद पडलाय. या नामाच्या चिंतनानं सगळ्या काही गोष्टी केल्या. हे माऊली होई म्हणून सांगतात, पण तिथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुना, अरे या माझ्या नामामुळे, माझ्या नामाच्या घोषामुळे एवढं काही कार्य झालेलं आहे की बाबा सगळे असणारे कार्य बंद झालेले आहेत यमाचे सुद्धा. आणि ते असणारे भक्त मला येऊन पोहोचलेले आहेत, माझ्यात येऊन सामील झालेले आहेत. म्हणून तुझ्या दुःखाचा नाश करायचा असेल तर तू काय कर? एकच कर, सततम कीर्तयतो मा. कारण मला भक्त असणारे भक्त काय करतात? भक्ताचे प्रकार सांगितले की बाबा जे भक्त माझ्यात येऊन मिसळतात ते भक्त काय करतात? ते भक्त सततम कीर्तयतो मा. सतत असणार माझं नामचिंतन करतात. हरी बोला बैसता, हरी बोला उठता, भांडता कांडता, हरी बोला. अशी अवस्था त्या भक्तांची आहे. अहो, प्रत्येक वेळेस भांडण लागलं तरी मी देवाचं नाव घेणे. अहो, प्रत्येक अशी अवस्था संतांची आहे. उठताना देवाचं नाव घेणे, बसताना देवाचं नाव घेणे. अहो, हे देवाचं नावामध्ये एवढी ताकद आहे. जेवढे नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, हे जाण निश्चिते विजयी. अहो, देहापासून वेगळे असणारी सीता निश्चितपणे जाणते. हे रामायणामध्ये उभी आहे. तर का ती जाणते की बाबा जेवढी नामाची शक्ती आहे माझ्या प्रभू श्री रामचंद्राची, तेवढी त्रिजगतामध्ये शक्ती
नाही. नामाचं महत्व सांगत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाबा या माझ्या नामामुळे काय झालंय, सगळं असणारं चित्रच बदलून गेलंय. या यमलोकीची रहाटी आगमी फुटलेली आहे. तात्काळ यांचा कारभार आता बंद झालेला आहे. पगारी काढणं मुश्किल झालंय. आता कामच उरलं नाही यांना, असं सांगतात. पुढे बघा, यमो म्हणे कवणा ते यमावे, दमो म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष हो कदाच नाही. यम म्हणत आहे मग आता कुणाला दमावा, अहो पकडावं कुणाला, मान कुणाला द्यावा, एवढं जर असणार माझं नाव घेत आहे. हे भगवान श्रीकृष्ण अगोदर अर्जुनाला म्हणतात, अर्जुना माझ्या नावाच्या चिंतनामुळे अशी परिस्थिती ओढवलेली आहे, अशी परिस्थिती झाली आहे. आणि माऊली सांगतात, भक्ताचं वर्णन करतात, स्थिती अशी झाली, एका भक्ताच्या चिंतनामुळे, नामाच्या चिंतनामुळे अशी स्थिती झालेली आहे की यमलोकीचे यम सुद्धा म्हणतात की बाबा आता कुणाला यमावं, कुणाला धरावं, कुणाला असणार काय करावं, दंड द्यावा. दम म्हणे कवणा ते दमावे, यम म्हणतोय, दम म्हणतोय, म्हणजे इंद्रिय निग्रह याचे सुद्धा असेच अर्थ आहे. म्हणजे समाधान, चतुष्ट मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे एक रूप झालेत या नामामुळे. आणि या नामामुळे एकत्र झाल्यामुळं इंद्रिय सैराचार करण्यात आणि मग इंद्रिय सैराचार करण्यात गेल्यामुळं कुठल्याही प्रकारचं कार्य यमलोकाला करता विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण यमो म्हणे काय यमावे, तमो म्हणे कवणा ते गमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष हो कदाच नाही. तीर्थ म्हणू लागले, अहो आमच्याकडे आल्याच्या नंतर पाप खातो आणि त्या पापाच्या जीवावर आम्ही काय करतो, जगतो. आम्हाला तसं वरदान आहे, पाप करून आलेला माणूस त्याचं पाप खाणं हे आम्हाला वरदान आहे. म्हणून अहो भगवंताचं नामचिंतन करतात हे भक्त, आणि हे भक्तांनी भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर यांच्याकडे पापच शिल्लक राहिलं तर आम्ही खावं काय, आम्ही जगावं काय. अहो जगायचं सोडा, आमची उठून जायचीच वेळ आलेली आहे. आमचं महत्व कमी झालेलं आहे. कारण का तर जाग्यावर बसलेलाच असणारा व्यक्ती, जाग्यावर बसलेलाच असणारा भक्त स्वतःच तीर्थासारखा पवित्र झालेला आहे. म्हणून यांची असणारे काय केले, दोष ओखद असे नाही. ओखद म्हणजे औषध, औषधाला सुद्धा दोष उरला नाही म्हणजे माऊली त्यांना बराया. आणि औषधाला जर दोष उरला नाही तर शिक्षा कुणाला करावी, एवढी नामाची शक्ती आहे. म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये काय करावं, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहायला गेलं तर अनेक दुःखाने माणसं असणारे दुःखी आहेत. अहो या काळाला पैसा झाला, घर झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण माणसांच्या चेहऱ्यावर सुख नाही. दुःख आहे माणसांच्या जीवनामध्ये, आणि त्या जर दुःखाचं निरसन करायचं असेल, त्या जर षडविकारांचं निरसन करायचं असेल आणि त्या सगळ्या गोष्टीला, त्या सगळ्यांवर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा अमृतमय श्लोक भगवान श्रीकृष्णाने जो अर्जुनाला सांगितला, अर्जुना तू विकळ झालास आणि तू विकळ होणं हे तुझं गरजेचं नाही, तुझं कामाचं नाही, उठ धनुष्य बाळगे अशी अवस्था झाली. त्यावेळेस अर्जुनाला पुनर्जीवित करण्यासाठी, त्याच्या शरीरामध्ये असणारं धैर्य आणण्यासाठी ही गोष्ट, ही कल्पना सांगितली. म्हणून हे औषध असं आहे, नामाची संजीवनी अशी आहे, नामाचं अमृत असं आहे की हे औषध सुद्धा विष असणार हे औषधाला सुद्धा ओढू देत नाही, पाप असणाऱ्या औषधाला सुद्धा ओढू देत नाही. अशी स्थिती झाली म्हणजे माऊली बरोबर आहे. औषधाला दोष उरला नाही आणि मग आता दोष कोणाला द्यावा, कुणाच्या डायरीवर पाप लिहावं बळच. अहो ज्या माणसानं गावात काहीच केलं नाही, पोलीस स्टेशनला त्यांच्यावर तक्रार द्यावी. ती तक्रार तरी सिद्ध ठरावं लागत नाही की बाबा ह्याने अशी गोष्ट केलेली आहे. मग केलेली नाही म्हणल्याच्या नंतर त्या डिपार्टमेंटवर ताण येईल ना, तुम्ही काही पागल झालात का काय, उठाला कुणावर काही कंप्लेंट गुन्हे दाखल करायला, तुमची ही पात्रता नाही, तुम्ही सस्पेंड. अशी गोष्ट होऊन झाल्या म्हणजे आता दोष जर उरलाच नाही
तर मी कुणावर फिर्याद करू, अशी या लोकांची गोष्ट झाली. म्हणून पुढे चला. आईसे माझे नाम होशे, नाही करते विश्वाचे दुःखे, अवघे जगचे महासुखे, तुमित वरिले. असं भगवान श्रीकृष्ण म्हणले, अर्जुना माझ्या नामाच्या जयघोषानं फक्त तुझंच दुःख नाही होईल, याच्यामध्ये काही मोठे पण नाही. अरे अवघी करीती विश्वाची दुःखे, अवघी नाही करीते, अवघी नाहीस करण्याचं विश्वाचेही दुःख नाहीस करण्याची एवढी ताकद माझ्या नामघोषामध्ये आहे. म्हणून अवघे जगचे महासुखे, सगळं जग असणार महासुखामध्ये होतं. कशामुळे? या भगवंताच्या नामचिंतनामुळे. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे परिणमते लोके. या तिन्ही लोकांमध्ये आनंद भरण्याचं काम हे भगवंताचं एकमेव नाम करत. आणि हे कलियुग आहे. कलियुग म्हणण्यापेक्षा हे कळयुग आहे, हे कळीचं युग आहे. गपचिपही माणूस बसला तर त्याच्यावर काहीतरी इग्न आणल्याशिवाय हे युग नाही. या युगामध्ये एकच गोष्ट सांगतात बाबा, कलयुगी उदार हरीच्या नामे. इथं पाठीमागच्या ज्या गोष्टी आहेत, जप तप या कार्य नाम आहेत, ते चिंतन पुढे येणारच आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात सोपं म्हणजे नाम आहे. आणि ते नामच आपल्याला चालून देणार आहे. नाव धड करा सहस्त्र नामांची, जे भवसिंधूंची थडी पावे. आणि ह्या भगवंताच्या नामाचे आपण नाव धड करावं लागल, लक्षात घ्या. आणि म्हणून माऊली चिंतन करतात आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात, माझ्या असणार नामघोषामुळं अवघ्या जगाचे दुःख नष्ट झाले, एकाच नाही. आणि पूर्ण जगाचे दुःख नष्ट झाल्यामुळे हे जग महासुखामध्ये डुबलं. या जगानं काय घेतलं? या जगानं सारे घेतलं. मंत्रुणी नवनीता तैशये अनंता, वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. अरे या जगानं नवनीत असणारं मंथन केलं. मंथन जसं दही काय केलं, दह्याचं मंथन केलं आणि नवनीत जसं घेतलं, तशा प्रकारे सारासार विचार करा उठावते. नाम कंठी विनोबाचे सारासार सारातलं सार काढलं. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, येराणी व्हावा भार माता तुकोबराय म्हणले. आणि तो सुद्धा सार वेदाचा काय केला, आटला हे पुराणे हरिशी गाते आहे का नाही? हरिपणातलं आपलं साधं. अहो 18ही पुराण हरिशी गाणारे आहेत, हरीचं चिंतन करणारे आहेत, हरीचं गुणगान करणारे आहेत. आणि मग हे हरीचं नाम अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, संजीवनीपेक्षाही श्रेष्ठ आहे, कलियुगामध्ये उद्धार करणार आहे. बरं पुन्हा एका पुरुषाचाच उद्धार करणार आहे का, स्त्रीचा उद्धार करणार आहे का, कुठल्या एका जातीचा उद्धार करणारं नाव आहे? नाही. सगळ्यांशी येते आणि अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांनाच आहे अधिकार, कोणालाही एकाला अधिकार नाही अशी अवस्था नाही. म्हणून हे जग भगवंताच्या नामामुळे अवघ दुमदुमलं गेलेलं आहे. अवघ्या जगामध्ये आनंद झालेला आहे. बघा, आनंद हा फक्त इथंच आहे. सुख ते कहेची ठाई, नाहीतर जगामध्ये दुसरीकडे आनंद नाही. आनंद नाहीच. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढं दुःख आहे. एक छोटासा दृष्टांत सांगू. संसारामध्ये काय सुख आहे आणि भगवंताच्या नामामध्ये काय सुख आहे. आणि जे आपण जे मानलंय ते संसारातलं सुख किती दुःखी असून मानलंय, याच्यासाठी प्रमाण असणार पाहून, बोल असणारा पाहून, दृष्टांत असणारा पाहून. एका गावामध्ये एक ग्रस्त राहत होता आणि तो मोळ्या विकून आपला संसार भागवायचा. आणि तो मोळ्या विकून संसार भागवत असताना एका जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर मोळी तोडायला झाडावरती गेला. झाडावरती गेलेला आहे आणि गेल्याच्या नंतर काय घडलं? अहो तो झाडावर जिथं गेलाय त्या झाडाला मोहोळ आहे, आग्या मोहोळ आहे. आणि ते झाड तोडत असताना तो वरून दिसला तर खाली काय आहे? विहीर आहे. आणि त्या विहिरीमध्ये साप आहे, असा फणा काढून बसलेला.
वरी मोहोळ आहे, विहिरीमध्ये साप आहे पायऱ्यावर बसलेला आणि खाली पडला तरी त्याला पोहता येत नाही. ही जन्म मरणाची दुथडी असण्यासारखी नदी म्हणा विहीर म्हणा ती आहे, त्याच्यामध्ये बुडून मरणार आहे. त्याच्यातून वाचला तर साप चावणार आहे. आणि तेवढं झाल्याच्या नंतर विहिरीच्या काठावर वाघ उभा आहे. घ्या संसारात असे पावली दुःख आहे. आता जर त्यानं वरी जावं तर त्याला माझ्या मोहळ चावणार आहे. हात सोडून खाली वाचायचा प्रयत्न करावा तर विहिरीमध्ये साप चावणार आहे. बरं तिथूनही बळ काढण्याचा प्रयत्न केला तो वाघ तर निश्चित खाऊन टाकणार आहे. काय करावं लागेल? आणि एवढ्यामध्ये एवढं दुःख असताना, लक्षात घ्या, एवढं दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये असताना तो पट्टा धरलेला आहे. आणि तो पट्टा धरलेला असताना त्या माणसाच्या जिभेवर त्या मधाचा एक थेंब येऊन पडलाय. दुःख किती आहे बाजूला, एवढं दुःख बाजूला आहे आणि ते एक थेंब त्याच्या जिभेवर पडलाय. आणि ते म्हणताय आहा काय चव आहे, काय याचा गंध आहे, काय गोड आवडले. अशा प्रकारे आपण म्हणालो या संसारामध्ये अत्यंत सुख तसं आपण म्हणालो. पण अवतीभोवती बघितलं तर एवढे दुःख आहे. या संसाराच्या काही अवघेच व्यसने जोडले पाहिजे. या संसाराच्या ठिकाणी आधीच व्यसन आहे. जयलोकीचा चंद्रकाळा क्षयलोकीने पिडलेला आहे. असं भरपूर असं चिंतन आहे. त्या चिंतनाकडे जायचं नाही. पण यांची असणारी दैना काय करून ठेवले, जगत असणारं सगळं महासुखामध्ये करून ठेवलेलं आहे. पुन्हा भगवंताच्या नामचिंतनामुळे दृष्टांत सांगितल्याप्रमाणे आपण